3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईच्या एका जुन्या मध्यमवर्गीय इमारतीच्या आवारात जन्माष्टमीचा उत्सव शिगेला पोहोचला होता. अरे चल, अजून थोडंसंच वर. तो फक्त 15 वर्षांचा मुलगा होता, पण धैर्य मात्र वर्षांच्या अनुभवांसारखा. काळ्या कपड्यात, गालावर बासरीचं चिन्ह बनवलेलं तो सगळ्यात वर चढत होता. हंडी त्याच्या डोक्याच्या अगदी वर लटकत होती, तेही 1 हात विताच्या अंतरावर. कान्हा 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 कान्हा. कान्हाच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांमध्ये फक्त एकच जिद्द. यावेळी हंडी माझीचे. आणि मग एक चुकीचं पाऊल पडलं. पाय घसरला आणि पुढच्याच क्षणी कान्हा हवेत होता, कोणत्याही आधाराशिवाय. एक भयानक आवाज झाला आणि तो खाली कोसळला. सगळं वातावरण थांबून गेलं. ना ढोल वाजला, ना टाळ्या, फक्त एक भयानशी शांतता पसरली. कान्हा. दहीहंडीला खाली पडल्यानंतर त्या एका क्षणाने कान्हाची पूर्ण दुनियाच बदलून टाकली. इजा खोल होती, पायाचं फ्रॅक्चर साधं नव्हतं. डॉक्टरांनी चिंताग्रस्त आवाजात म्हटलं, कमीत कमी 6 महिने तरी बेड रेस्ट हवीये. जर आत्ता प्रेशर दिलं तर आयुष्यभरासाठी हा एका पायाने अधू होईल. कान्हा काहीच बोलला नाही, फक्त चादरीखाली हात जोडले. जो मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावत असे, तो आता 4 भिंतीत बंद झालेला. कान्हाच्या खोलीचं दार अर्धवट उघडं असायचं. नातेवाईक बाहेरून यायचे, काही वेळ थांबायचे आणि निघून जायचे. अरे बिचारा, जन्माष्टमीला सगळ्यांसमोर पडला. खूप वाईट झालं. बिछाण्यावर पडून पडून काही महिने निघून गेले. आता त्याचं पोट बाहेर यायला लागलं होतं. एक दिवस त्याची काकू त्याला बघायला आली. आता गोविंदा नाही, खूप जाडा झालायस तू. हे गोविंदा वगैरे सोड आणि शांतपणे अभ्यास कर. खोलीमधल्या कोपऱ्याच्या भिंतीवर अजूनही हंडीचा फोटो लावलेला होता, जिला बघून कधी कान्हाच्या डोळ्यात चमक येत असे. पण आता तो फोटो पाहून त्याला विषासारखा वाटायचा. एके दिवशी त्याने गपचूप तो फोटो उतरवला आणि खोलीमधल्या कोपऱ्यात ठेवली. तू काय मला आठवण करून देतोस? जा, तू पण जा. जितके दिवस तो बिछाण्यावर पडून होता, तितक्या दिवस लोक त्याला विसरू लागले. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नवीन मुलं दिसू लागली. कान्हाशिवाय सगळं काही सुरळीत झालं होतं. अरे कान्हाची तर वाटच लागली आहे बाबा. आता तो गोविंदा नाही राहिला. जगासाठी तो फक्त एक अपघात होता, पण कान्हासाठी तो क्षण होता, ज्या क्षणी त्याने फक्त पाय नाही तर आपली ओळखही मोडली होती. जिथे सगळेच मला विसरलेत, तिथे मी जगून तरी काय करू? त्याचं जीवन त्याच्यासाठी थांबलेलं, पण वेळ थांबत नसते. 6 महिने गेले. फ्रॅक्चर बरा झाला होता आणि तो पुन्हा बाहेर फिरायला लागलेला. एका संध्याकाळी कान्हा बाथरूममधून बाहेर आला आणि आरशासमोर उभा राहिला. त्याने जुना दहीहंडीचा शर्ट घातला होता. आता तो शर्ट त्याला घट्ट बसत होता. कान्हाने पोट आत ओढलं आणि स्वतःला फिट दाखवायचा प्रयत्न केला, पण डोळ्यात स्वतःसाठी भरपूर राग होता. आरशामध्ये कान्हाचं प्रतिबिंब बोलू लागलं, अरे मडकं फोडायला काय? तू तर आता बेंचवर पण उभा नाही राहू शकत. अरे तू गोविंदा नाहीस, लाडू आहेस, लाडू. तू दहीहंडी फोडायला नाही तर मिठाईच्या दुकानात कामाला लाग. कान्हाने चेहरा आरशाकडून वळवून मान झुकवली. तेवढ्यात मागून त्याची आई हातात सॅलडची प्लेट घेऊन आली. काहीही न बोलता खाऊन टाक. सामोसा नाही, सॅलड. आईलाही कान्हाचं दुःख समजत होतं. कान्हाने प्लेट घेतली आणि शांतपणे ठेवून तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बिल्डिंगच्या गेटवर नवीन बॅनर लागलेलं. मोठ्या अक्षरात लिहिलेलं, जन्माष्टमी दहीहंडी महोत्सव, फक्त 3 महिने बाकी. आणि खाली लिहिलेलं, यावेळी 15 फूट दहीहंडी. कान्हा थांबला. त्याने बॅनरकडे पाहिलं आणि स्वतःच्या हातांकडेही. तेच हात जे एकेकाळी सर्वात वर पोहोचायचे. 3 महिने, फक्त 3 महिन्यात मी स्वतःला बदलून दाखवेन.
यावेळी हंडी मीच फोडणार. त्या रात्री चिप्सची प्लेट बाजूला ठेवली गेली. समोश्याऐवजी सॅलड खाल्लं गेलं. पुढच्या सकाळी पहिल्यांदाच कान्हाने अलार्म लावला. सकाळी 5:30 वाजताचा. जॉगिंग शूज घातले आणि पार्कमध्ये धावायला सुरुवात केली. कान्हा सुद्धा पळू लागला. 1 राऊंड, 2रा राऊंड, 3ऱ्या राऊंडमध्ये त्याचा श्वास फुलू लागला. पण तो थांबला नाही. कान्हा घामाघूम झालेला. पायाचं जुनं दुखणं सांगत होतं की थांब कान्हा. पण कान्हा दुखणं विसरून म्हणाला की मी अजून सहन करेन, यावेळी मी थांबणार नाही. रात्री आरशासमोर उभं राहून त्याने स्वतःकडे पाहिलं. पोट अजूनही होतं. डोळ्यात थकवा होता. त्याने भगवान कृष्णाची एक छोटीशी प्रतिमा आरशावर चिकटवली आणि त्याखाली लिहिलं, मी प्रत्येक वेळी पडण्यासाठी नाही, प्रत्येक वेळी उठण्यासाठी बनलोय. काही दिवसातच कोल्ड्रिंक ऐवजी लिंबू पाणी आलं. जेव्हा कान्हा धावत होता तेव्हा लोक हसत होते. अरे जाड्या, पळतोयस कशाला? पळून काय ऑलिम्पिकचं मेडल मिळणार आहे? अरे हा तोच आहे ना जो हंडी फोडताना वरून खाली कोसळला होता. याचा व्हिडिओ पाहिला होता. भयानकरित्या पडला होता हा. पण कान्हा कोणाचंच ऐकत नव्हता. त्याचे मित्र सुद्धा त्याची चेष्टा मस्करी करत होते. अरे पण तू पळतोयस का? मला परत गोविंदा बनायचंय. परत 2 महिन्यांच्या कठोर मेहनतीनंतर कान्हामध्ये नवा जोश भरला होता. त्याचं शरीर सुद्धा पुन्हा तंदुरुस्त झालं होतं. पण आता त्याला एक गोष्ट हवी होती, ती म्हणजे टीम. एका संध्याकाळी त्याने बिल्डिंगच्या खाली सगळ्यांना बोलावलं. नवीन मुलं, लहान वयातली मुलं, सगळे उभे होते. काही घाबरलेले, काही उत्साही. पण दादा, मी तर कधीच थर नाही रचले. मी कधीच थर नव्हते रचले. पण कधीतरी पहिल्यांदा करावंच लागतं ना, तेव्हाच उंच भरारी घेऊ शकतो. इम्रान पुढे आला. तोच इम्रान जो आधी कान्हा सोबत होता, पण अपघातानंतर तो दूर निघून गेला होता. माफ कर मित्रा, पण यावेळी जर तू वर चढणार असशील तर मी खाली उभा राहून तुला खांदा देईन. आता जुनं सगळं विसरून जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हंडी फुटली पाहिजे, बस. ते सगळे आवारातच सराव करू लागले. चिंटू छोट्याशा पॉकेटमध्ये स्टॉपवॉच घेऊन उभा होता. कान्हा दादा, रेडी? 3, 2, 1, चला सगळ्यांनी चला. सराव सुरू झाला. कोणाचा पाय घसरला तर कोणी हसून पडलं. पण सगळे पुन्हा उभे राहिले, एकमेकांना धरून. आणि मग एक दिवस नाव फायनल झालं, कान्हाचे सखे. जर नावच कान्हाचे सखे तर कृष्ण आपल्या सोबतच असणार. शेवटी तो दिवस आला, जन्माष्टमीचा. संपूर्ण परिसर सजलेला. मोठमोठ्या टीम्स आलेल्या. त्यांच्याकडे स्पॉन्सर्स, शूज, एनर्जी ड्रिंक्स आणि एका बाजूला कान्हाची टीम. माती लागलेले पाय, शूज नाहीत, पण डोळ्यात जिद्द. पुढचा ग्रुप आहे कान्हाचे सखे. हा संघ 15 फूट उंच थर लावू शकतो का? सगळ्यात वर चढणार आहे कान्हा. लोक हसू लागले. काही लोक टोमणे मारू लागले. हा तोच आहे ना जो मागच्या वेळी वरून पडला होता. अहो हा तर आताही पडणारच. कान्हाने काहीच उत्तर दिलं नाही. कान्हा, तुझा भाऊ खाली उभाय, तू वर जा. हंडी तुलाच फोडायची आहे. कान्हा एक एक मजले चढत गेला. प्रत्येक थराला कान्हाचे सखे. पाऊस वाढू लागला. रशी हलू लागली. एका क्षणासाठी त्याचा पाय घसरला. पडला तर सरळ हॉस्पिटल मध्ये जाईल हा. कान्हा दादा, तू पडण्यासाठी नाही, ओढायलाच जन्मला आहेस. जय गोविंदा. त्या आवाजाने कान्हाला हिंमत मिळाली. त्याने डोळे बंद केले आणि जोराने हात वर केला. हंडी फुटली होती. आतलं दही सांडलं होतं. एका क्षणासाठी सगळं थांबलं. कान्हाने वरून खाली पाहिलं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एकच गोष्ट होती, मान सन्मान. संध्याकाळ झाली होती.
हंडी फुटल्यावर सगळे सेल्फी, व्हिडिओ आणि टाळ्यांमध्ये व्यस्त होते. पण कान्हा शांत होता. तो काहीच न बोलता बिना चपलेचा घराकडे चालला. त्याच्या खिशात हंडीचा एक छोटासा तुकडा होता, त्या स्वप्नांचा तुकडा ज्याला त्याने कधी स्पर्श करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. कान्हा घरी पोहोचला. कान्हा बाळा, तू ठीक आहेस ना? मी तुटू शकत नाही आई, कारण मी हंडी नाहीये, मी गोविंदा आहे. आईने अभिमानाने कान्हाच्या पाठीवर शाबासकी दिली. इम्रान, चिंटू आणि टीम बिल्डिंगच्या गेटवर उभे होते. चिंटूने मोबाईल काढला आणि म्हणाला, दादा, हा व्हिडिओ अपलोड करतोय. फ्रॉम फॅट टू फायटर, रिअल गोविंदास कान्हा इज बॅक. बघच, सगळेच बघतील. कालपर्यंत लोक मस्करी करत होते, आता मोटिवेशनल वक्ता म्हणून बघतील. आणि खरंच पुढच्या आठवड्यात व्हिडिओ व्हायरल झाला. कमेंट्स आल्या, खरी प्रेरणा, आई मलाही गोविंदा व्हायचंय. हंडीपेक्षा त्याने हृदय जिंकली होती. एके दिवशी एका NGOचा फोन आला. मिस्टर कान्हा, आमच्याकडे वस्तीतली मुलं आहेत. त्यांच्यात टॅलेंट आहे, पण ट्रेनिंग नाही. तुम्ही त्या मुलांना ट्रेन कराल का? कान्हाने एक क्षण विचार केला आणि हो म्हणाला. पुढच्या जन्माष्टमीला तो शिक्षक झाला आणि नव्या कान्हाच्या शोधात निघाला. त्याच्या हातात तोच हंडीचा तुकडा होता आणि मनात तीच ओळ, मी पडण्यासाठी नाही, उठण्यासाठी बनलो आहे. जीवन सुद्धा गोकुळ अष्टमीच्या हंडीसारखं असतं, वर लटकलेलं, मिळवायला अवघड, कधी हलणारं तर कधी घसरवणारं. पण जो हरलेली बाजी जिंकतो तोच खरा गोविंदा असतो. आणि जन्माष्टमीचा सण आपल्याला हेच शिकवतं, जीवनात कितीही वेळा पडलात तरी पुन्हा उभं राहा. तुमची नजर फक्त तुमच्या लक्ष्यावर असली पाहिजे.